चाल ना रे. बाळा. बाबा रे. चाल ना बापा, काय भांग करते बापा. असा काऊन करतो भांग तू. आप्पाजी स्टाईल आहे ना ते. मी कटच तशी केलेले आहेत केस. आप्पाजी माहितीये काय, 250 रुपये घेतले होते या कटिंगचे. बापा 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 बापा, हे चिमणीचा खोपा. चिमणीचा खोपा रेले 250 रुपये. रे. अरे आपल्या गावातला माली फुकट करते. फुकट. त्याला जर म्हणलं मा नाताला गड्या कटिंग करा लागते, तो घरी येऊन करून देते. हा. तुला का 250 रुपये दिले. काय आप्पाजी, हेअर कट आहे ना हे. आपल्या गावातल्या भाल्याले थोडी येणार आहे. ते नाही येत ते. हे इकडचे सलून वाले प्रोफेशनल असतात ना. काय सांगाव बापा, कायचे प्रोफेशनल काय काय. पैशाचं तर लेख तासच लावता रे तुम्ही. कमाल महापोराची. किती कमावील तो. उधळा खर्च करता लेका. आ 250 रुपये जो केस कापेले देता, तो कसं होईल. आप्पाजी चिल, टेन्शन नका घेऊ. अरे आपल्याजवळ पैशाची थोडी कमी आहे. हा जाय जाय, मला शिल्लक बोलते. बाबा लवकर यायचा हा. हो सुनबाई. बस हा म्हणते ना, ती कुठे विठ्ठलाचं मंदिर आहे, जातो जरासं घेतो पांडुरंगाचं दर्शन घेऊन. याला माहित आहे ना बा. तुला माहित आहे ना रे. नाही हिंडवशील मला इकडे तिकडे. आप्पाजी अतिच आहे ना आपल्या घराच्या मागे 2 गल मागे. चला मला माहित आहे. तर ती ग्राउंड वर खेळायला जातच तुम्ही. चला. ए ईशान, काही घ्यायचं नाही हा. बाबा याला काही घेऊन नका देऊ. हा ना हे करते काल, मग काही ना काही घेऊन आला. ईशान तू लहान आहेस का. पैसे खर्च कर खरंच. काही काम होतं का ते गाडी ते आणायचं. तुझं गाय खेळायचं वय आहे का तुझं आता. आप्पाजी चला चला, आई बडबड करते. चला चला आप्पाजी. इकडे ना मस्त फेमस फेमस कचोरीचं दुकान आहे. आप्पा चला आपण कचोरी खाऊ. तुमच्याजवळ पैसे आहेत ना आप्पाजी. आहेत आहेत. चाल कचोरी खात. खाय खाय. तो बाबा कोल्ला करीन. तो बाबा म्हणते ना बाहेरचं खातो का. आई नव्हती तर आपल्याला जास लागलं. आता आई आहे ना घरी. आई स्वयंपाक करते. जेवाव. आप्पाजी चला ना. चला तुम्ही खा मस्त दही कचोरी. आप्पाजी माहित का, तो कचोरीवर दही टाकते. ती मस्त लागते. चला ना चला ना. आप्पाजी फक्त आईले सांगू नका, बाबाली सांगू नका हा. थांब थांब थांब, तो मायले सांगतो. खोटा बोलतो काय तिच्या संग. माय बापा संग बोलतात का. त्याच्यापासून गोष्टी लपवत असत का अशा ना. देव पाप देते बापा. आई बाजूडून कोणती गोष्ट लपू नये. नाही ना बापाची. मी का दुसरं कोणी होत नाही. आता ही कचोरी खाल्ली की बोलतात ना. मग आता तुम्ही संग आहे ना आप्पाजी म्हणून. आप्पाजी हे बा माझी सायकल किती खराब झाली. पा पा पाय तिचं स्टँडही तुटलो, तरी बाबा मला सायकल घेऊन नाही देऊन राहिले. आप्पाजी तुम्ही घेऊन द्या ना मला सायकल. गेली लागे. सांबार सांगत होती. जाऊ दे. अरे बाई हे कशी काय आले घरी. का कशी काय आले वापस. अरे ते रामकृष्ण काकाचा फोन आलता. ते त्याला माहित झालं बाबा इथं आहे, तर म्हणून ते म्हणत ये बाबा घेऊन ये, नाही तर मी येतो. म्हटलं मग बाबा आणल्यापेक्षा तुम्हीच या काका या म्हटलं. मग ती येऊन राहिले म्हणून म्हटलं जाऊ घरी. मग त्याचा फोन आला. मग नाही आलं काही येणं नाही हो, तू बाबाची. आता बाबा घेऊन जातो तिथं. कुठे गेले बाबा. ते तर ईशान सोबत गेले आता. इथं मागच्या मध्ये मंदिरात गेले. आताच गेले. बाई हा काऊन तू ऐकत नाहीस. जण अंग टाक जाय. टीव्ही पाय नाही तर साजरा कार्यक्रम लाव टीव्हीवर. साजरा काही देवाचं. हा बस ऐकत चांगलं ते. देवाचं ऐकल्यानं लेकरावर चांगले संस्कार होतात. हे पाय तो ती पोथी बसभर वाचत. देवा धर्माचं खरंच जात जाय. चांगलं राहते. हे काय भांडे घासणं स्वयंपाक करणं धुणं हे तर काय कस लागते आयुष्यभर. आता मळमळचा त्रास नाही होऊन राहिला नाही. पहिल्यातलंच झाला का हो आई. पहिल्या महिन्यातलंच झालं. ते मॅडम न ते ऍसिडिटीच्या गोळ्या दिलत्या ना, तर त्या गोळ्या घेतल्यावर मग मी त्या दुसऱ्या गोळ्या घ्यायची समजा कॅल्शियमच्या आणि त्या दिल्या होत्या. भरपूर दिल्या गोळ्या. 3 प्रकारच्या गोळ्या आणि टॉनिकची बॉटल. काहीच नाही कॅल्शियम विटॅमिनच्याच आहे म्हणे.
पण त्या द्याच लागतात असं म्हणजे यांनी विचारलं कशाच्या गोळ्यात हे तर ते म्हणे काही नाही कॅल्शियम व्हिटॅमिनच्याच असतात म्हणे प्रेग्नन्सीमध्ये गोळ्या बाकी काही नसते म्हणे. पण मग त्या ऍसिडिटीच्या गोळ्या दिल्या की नाही तर तेव्हाच मला थोडंसं बरं वाटते म्हणजे असं जास्त मळमळ नाही होत. हा तसंही कमी पडत असते ते नाही पण ते बरं केलं डॉक्टरने गोळ्या दिल्या म्हणजे लवकर आराम पडला जसा नाही तर मग खाय मन नाही होत वाशच येते नाचा जेवायला बसले की धकत नाही त्यानं मग काय होते बाई लोड राहते आणि लेकरू राहते साजरं खाल्लं पिल्लं मस्त काय बरं आपली योगी ती संड खाल्लं 9 महिने लेकरू मस्त झालं. लस गुणाचं आहे बाई किती आहे साजरं मस्त. हो आई. मग कोणाचा फोन होता बाई? काही नाही यायचाच फोन होता. काही नाही काय करू राहिली असं सहज केलता. काऊन? हा असं नाही मी म्हणलं माय घरूनच काही म्हणलं कायच आता पण लय साजरे राहतात नाही. आता पाहिलं ना मी परवा दिवशी आले तर कालपासून 2-3 खेप झाले ना फोन. चांगला आहे बुडी हो बाई बुडी चांगली राहते का ते तशीच करते. तिचा कुठे जाते बाई जित्याची खोळ मेल्याशिवाय नाही ते तर आता लय चांगले राहून राहिले माय लय काळजी घेतात माली. आता इकडे याचं येणच म्हटलं हो तू जाय मग ते पाहिलं ते मायचे जरसे कारण मी येऊन राहिले ना डोळ्यापुढे आता जरसे डोळे उघड होऊन राहिलं कारण पायाची तयारी झाली ना आता लोक होतं म्हणजे मलावरच होत असं की मीच खराब मीच अशी मीच तशी तेलेच राग ये ना बाई मला राग आहे म्हणून मग माझी सासू तेल टाके त्याच्यात असं आहे दुसरं काही नव्हतं. आता कसं आता जसं फरक पडला त्याच्यानं मग बरं आहे. जाऊ दे माय असंच राहीन साजरं काही नाही पाय आता लेकरू आला मग तर अजून फरक पडते पाहुण्यात मायजू मग लेकराच्या इकडे पाहिलं की ते तुला काहीच नाही म्हणत त्या संग अजून चांगले राहतात. हो नाही सासूत नाही परत काही फरक मै सासू काही सुधर नाही ते तशीच आहे. मोबाईल ती चोरला होता ना फोडून राहिली ती सांगितलं नाही ना हो ना लहान झाली का फेडगीची असं ढंगरे कराव का शेवटी भाकर घालशील ना ते लय मोठी करत राहते मग मोठीच्या घरी कम नाही जाणं हो ना तर तिथं येत नाही राहत आणि तू आल्यावर लगे करते नाही मोबाईल चोरणं फोडणं म्हणजे लहान झाली का बाई लहान झाली का कुठे आहेत बाई बायाच्या हिमता आपल्याला तर बाई निरा समजतच नाही कशाच वागतात बाया असं काय सांगावं माय. मग आता सुनाईले असं त्रास द्या आणि म्हारपणात मग तेलेच जबाबदाऱ्या शिकवा मग त्याच्या जोडून करून घ्या कसं करते सुना म्हातारपणात तरुणपणात नीले तुम्ही त्रास दिला तिच्या बाळतपणात तिचे येले केले तिले त्रास दिला आणि तिच्या जवळून अपेक्षा ठेवतात मग म्हातारपणात तिनं आमचं राव काऊन करा. जाऊ दे आई काय करतो नशिबी आलं सगळं आई नशिबात घ्या लागत असते सगळं नशीबच असते हे आपले लोक भेटणं आपल्या जीवनात लोक येणं काही लोक जाणं हे नाते हे सगळं आई नशिबानच असते नशीबच खराब जाऊ दे काही खराब गिराब नाही असं नको म्हणत जाऊ आता नशीब खराब नाही चालू नशीब खराब एवढं सर देवानं एवढा साजरा हे केलं आता जप माय मला तसं वाटते की मॅ डोळे लावा अन दुसऱ्या दिवशी तो आहे 9 महिने पूर्ण अन हातात असं साजरा गोंडच असं तर मला वाटते की एक दिवस असा काही जाते आणि काही नाही माय काही तुला 9 महिने भरतात आणि काही मी तो लेकरू हातात घेतो असं वाटते रागिनी मला असं वाटते कोईच सगळं चांगलंच पाहिजे बाई देवाले म्हणा सगळे नवसरतो मी फक्त सगळं चांगलं झालं पाहिजे आलं. आता कबूल नको करत बसू का आयुष्यभर नवसच फेडशील का देवाचे नवस करून ठेवले ध्यान ठेव जो काय केले तर फेड जो बिचारे. काय व माय काही बोलता काय फेडणार नाही काय फक्त लेकरू हातात तर येऊ दे मला असं सारं दष्ट पुष्ट मस्त लेकरू माझ्या हातात आलं की बस माझ्या सगळे नवस फेडतो बापा देवाले मी एक नाही ठेवत सबन नवस फेडतो सगळं चांगलं होते मग पाहिजो अजून तर जीवनात फरक पडते रागिनी मग पाहुणा अजून चांगला येते तो संग वजे बुडी ते फरक पडते मग थकली जाते आणि तसाही फरक पडते मग फरकच पडते जसा बाई
लेकराचं न्यास राहते. लेकरानं कसं आणल्या जातात दोन जीव, मग फटक्याचं चान्सच नाही भेटत. त्याच्या इकडे पाहून मग सगळं चांगलं होते, असं आहे ते. बरं जाय, मोठी आई म्हणीन मी आवाज दिला अंद्रागिनी आली नाही. जाय, ते आंबील केली म्हणे मोठी आई म्हणे, आंबील केली उलशी गरम गरम रागिनीले खायला देतो. जाय खाऊन ये, वाटली तेवढी खाय. पण ते आईले चांगलं वाटीन, आईनं केली लागे तो ती जेवारी भिजू घातली आणि लागे केली. हो आई जातो. चल माय योगिता निजला का वा? जेवून घे ना तू. हा उठ मग, ताट आणलं जेवून घे. जेवण झालं की मग मी मोकळे होतो इकडे. मग आमची भाजी टाकतो, मग त्यात संभार गिंबार टाकला जाते. टोलायच्यात हात बोट व्हायचं काम नाही. तू जेवून घे. आज काय केलं माझ्यासाठी? तुझ्यासाठी का पंचपक्वान्न करायला लागतात का? मेथीची भाजी केली आणि वरण केलं. जाग, मेथीची भाजी आणि वरण मी नाही खाई. काहीतरी चांगलं कर माझ्यासाठी. मसाल्याची भाजी वाट करतो ना, साजरा मसाला वाटतो आणि तुझ्यासाठी भाजी करतो. चांगलं काली चांगलं काय खात? असं तिखट गटन हे खात नसतात अचकल बचकल. लेकराले भाते मुकाट्यानं उठ, गुड ना कर, मी तळून आणतो. जेव मुकाट्यानं. साजरी मेथीची भाजी लिम्या, मस्त वरण केलं, तूप टाकतो त्याच्यात. या योगिताचं करणं म्हणजे बाई माता की नऊ येऊन राहिले बाई. हे पोरगी काही निरा बाई निरा मॅठ आहे का गव तोंडाची. आपण एक ती म्हणते दोन, निरा डोकसं खाते बाईरा. असं वाटते माय बाई तीन पोरगी आहे, काय करायला बोला, पण ऐकतच नाही. हो का बाबा? हो ना, काळात बरोबर आहे. तो काढच तसा होता. आता आता ऐकते का कोणी? हो, काळही बदलला म्हणा. काळ बदलला म्हटल्यापेक्षा सुनबाई लोकच लय बदलले बापा. कोणी बातच राग येते. हो बातच बापा उली उल्या करायला राग येतात. काही बोला लागत नाही, म्हणा लागत नाही, म्हणाले काही. आमच्या अगदी तसं नाही. हा बाय, चुलताई कांडे साजरा, मोठा बाप बात दन काठून दे. मग असं माय बापात ना मग ते लेकराचे की का रे बा आमच्या पोराले काऊन मारलो का रे बा असं काय. ओहो ते होतो. आता तर बाप्पा मास्तरनं मारलं तर बाप दांगडू करत जातात शाळेत. काऊन मारलो करत. आता मास्तर मारणार नाही तर येईन कसं? हा नाही बाबा, आता नाही चालत तसं. आता मारता बिरता नाही येणार. शाळेत मारत नाहीत काही. ते आता मारणं बिरणं ते जमतच नाही ना. पेरेंट्स कंप्लेंट करतात ना. हा ना, माय बापात जातात भांडेले मास्तर गो. तोच खाले मारते. मग जाय तिकडे, येशील तर येत लेकराले, नाही येईन तर नाही येईन. फिया घेतात आता उधळ्या. काही नाही लेकरायले काही बोंब नाही पडतले काहीले. आमच्या जुन्याळातली मराठी शाळा जिल्हा परिषदची, पण बाई 7व्या वर्गावर हेडमास्टरला जात जाय. मग 7व्या वर्गावर नोकरी लागे. आता 7व्या वर्गातले करायला वाचता नाही येत ढंगाचं मराठी. हो बाबा, तो काळ चालत आहे. आता काही नाही. आता बाबा इंग्लिशच फॅड आहे. काच इंग्लिश काच काय बी आपलं सोडून दिलं, चाललं लोकांच्या मागं लागलं. माय सोडून मावशीच्या मागं लागून भलं होतच का बाई? हा म्या बी म्हणलं होतं याले, म्हणलं ईशानले मराठी शाळेतच टाक. शिकलं आलं माय बुतून शिकलं ते लय लेकराले समजीन का असं दुसऱ्याच्या भाषेतून शिकून येणार. ते भाषाच तर पहिली शिका लागते. मग त्याच्यात गणित शिका लागते, विज्ञान शिका लागते, भूगोल शिका लागते. त्याच्यापेक्षा डायरेक्टच आपल्या भाषेतलं नसलं तर लेकराले शिकणं सोपं जाते ना. हा सांग, सोपं जाते की नाही? हो बाबा बरोबर आहे. काळानुसार चालायला लागते. आता जमत नाही. आता फ्लुएंट इंग्लिश असलं तर नोकरी लागतात व्यवस्थित. काही ना काही पॅच भेटते. आता काय जसं आहे तसं चालते बाबा. तसं पण तरी आम्ही ईशानले मराठी सब्जेक्ट ठेवलाच. हो, आणि घरी पण आता आपण मराठीतच सगळं आपलं असते ना, समजा व्यवहार म्हणा, बोल म्हणा, आहे ते. हो काय बा आता ते हायच बुवा ती. आता काय कुणच नाही म्हणून काय चालते. हाय बाई हाय. बाबू तसा अभ्यास करते नाही, शाळेत हुशार आहे नाही. हो करते. हुशार आहे. हो म्हणजे बरं आहे. एवढाही काही नाही. पहिला नंबर नाही येत, 3ऱ्या 4थ्या नंबरवर असते. हा बोध झालं. मा नाताले शाळेसाठी बोलू नका. पहिल्याच नंबराला कुठे चंद्रावर चालला.
लेकराले व्यवहारिक ज्ञान असलं पाहिजे बा. ते पुस्तकातलं काय कामाचं भोकंपट्टी वाचान झालं. लेकरू चारी बाजून हुशार केलं पाहिजे. समाजात बँकेचे काम आले पाहिजेत त्याले, समाजात वावरता आलं पाहिजे, तहसीलचे काम आले पाहिजेत, वावरातले काम आले पाहिजेत, घरी किराणा आला पाहिजे, घरी पाहुणा आला तर त्याच्यासोबत बोलताही आलं पाहिजे. असं लेकरू ऑलराऊंड बनवलं पाहिजे. नाही तर काय मग पहिला नंबर काहीच नाही येत लेकाले भोपेले. लेकरू काय कामाचं. माना तू आहे. मग त्यानं मला नेलं ना मंदिरात. बापा मस्त नेलं, बरोबर येत होतं त्याले. लगे नेलो, सांगलो आबाजी चला आता इकडून लगे दुसरं मंदिर आहे, लगे त्यातून ते नेलं. हो मी त्याले 11 रुपये दिले. म्हटलं पेटीत तो हातानं. लगे गेला, टाकलो मग पेटीत, पाया लागला. म्हणलं हुशार आहे लेक. पावती फाडली बाई आम्ही, त्याला फाडायला लावली. म्हणलं जाय आता पावती फाडून 101 रुपयाची पावती फाडली मी नाताच्या नावानं. गेलाय लागे तसा हिंमबाज आहे भेट नाही. गेला लागे तो ती लागे सांगलं आम्हाला पावती पाहिजे 101 रुपयाची. लागे नाव घेऊ सांगितलो. मस्त त्यानंच फाडली. मी बाजून उभा राहिलो, पाहिलं मी म्हणलं हा कसं कसं करते. हुशार आहे पोरगा. हो बाबा, नाही तेवढं तर येतेच, तेवढा हुशार आहे. हो ना. रामकृष्ण काकाचे नातूच 2 नातू आहेत ना त्याले. मला ते पोरग पोरगी आहे नाही ते भाऊ त्याच्या पोराले. हो काही बोलले नाहीत बा तिला. तिकडे होते बा अंदर खोलीत. त्याचा आवाजही देत जाय या रे ओळख करून देतो. पण ते काही नाही बा, ते मोबाईल होते बा त्याच्या हातात. मोबाईलला तर तोंड घालेलं होते ते. काही बोलले नाहीत लेवून काही नाही. पोरगी तो लय येड पाळत जाय. लाडकी वय खुचाली मला लय लाडकी येईल. पोरग काय साठी दांगडो चालू होता त्या, काहीतरी पैसे मागे त्याच्या मायले, काही खायला झाले. ते मोबाईल त्याची माय म्हणे मोबाईल ठेव, आणि ते काही मोबाईल ठेवत ना. 2 लेकराचे मोबाईल होते सुनबाई. सांगा मग आता हे मोबाईल आणून दिले. हा लेकर आटेल झाले, लेकर वाया गेले, तो दोष कोणा? हा माय बापाचाच की नाही. मोबाईल कोणा आणून दिले लेकराले? माय बापानच ना. हा त्याले वाईट वळण कोण लावलं, चांगलं नाही शिकवलं, मग दोष कोणाचा? हा तू मली. आपण म्हणलं काही नाही, आपण काय म्हणा 2 तासाठी गेलो कोणाच्या घरी काल आपण हे पण तुला गोष्ट सांगून राहिलो मी. ते आले या. काय चालू आहेत बापा सुनेच्या सासरेच्या कायच्या गोष्टी चालू आहेत? आमच्या गोटी कायच्या आमच्या काय अशाच. ये वाढ सुनबाई, वाढ त्याली भूक लागली आता. हो धुवा हात पाय, बाबा जेवायचे राहिले. बाबा तुम्ही कोण नाही जेवण घेतलं? मला दुपारी जरा पेशंट गिशंट असले की मग उशीर लागते. पेशंट नसले की मग मी येतो. आज पेशंट होते जरा म्हणून उशीर लागला. तुम्ही जेवण कोण नाही घेतलं? सकाळून तू नाश्ताही होते ना रे तुमचा. नाश्ता खाल्ला की तसंच तुम्हाला भूक होती. आणि तू असला की बरं वाटते जेवायले. तरी तर आज ईशान नाही. ईशान असला की घरात मस्त वाटते का. हो का आला नाही का तो अजून? नाही आला नाही, तो 4 वाजता येते. तू स्वयंपाक झाला की बाबाले जेवायला देऊन देत जाय. त्याला आता लोक ठेवतं का किती वाजले? 3:45 वाजले ना. हा ते थंड नाही होत का सगळा स्वयंपाक? अहो मी म्हटलं होतं, बाबा नाही म्हणत. अरे मॅच म्हणलं रे त्या पोरीले. मॅच म्हणलं मी थांबतो म्हटलं तू ये लोक. तिचं तर झालं समज. मग बसलो आम्ही मग गोष्टी करत. ती पोरी राहिली जेवायची. सुनबाई वाळबाई तो बी घे संग मग जीव. आता तू कुठे माग राहतो, तू बी घे आमच्या संग. नाही बाबा, तुम्ही जेव्हा दोघं जण मग मी जेवतो.